नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे पुलगाव आणि नाचनगाव। मित्रांनो, आता आम्ही सध्या पुलगावला पोहोचलेलो आहे। बघू शकता हे पुलगावचा पूल आहे। त्यानंतर मित्रांनो, लग्न जे आहे रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय पंचधारा रोडवर। तर मित्रांनो, तिथे सध्या आम्ही पोहोचलेलो आहे। पोहोचल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, आणि हॉल या पद्धतीने आहे इथे जेव्हा आम्ही लग्नामध्ये आलो तेव्हा। आणि मित्रांनो, आता आपण एक लग्नात गेल्यानंतर आपण ही गोष्ट तर ऐकतोच आणि पाहतोच, त्याचा एन्जॉय घेऊ। तर मित्रांनो, गाणं आवडलं तर एक लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। आणि त्यानंतर इथे आहे एंट्री नवरदेव नवरीची। तर मित्रांनो, एक छोटासा फोटो काढला आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, आम्ही आता सध्या पोचत आहे नाचनगावला। तर मित्रांनो, इथे जे आहे खूप सारे मंदिर पाहण्याजोगतं आहे। आणि मित्रांनो, तुम्ही कधी ते बघितले पण नसेल आणि ऐकले पण नसेल, तर आपण बघूया। तर मित्रांनो, आता पोचत आहे आम्ही थोड्या वेळामध्ये नाचनगावला, आणि तिथले जे मंदिर आहे ते पाहण्याजोगते आहे। तर आम्ही मित्रांनो रात्री गेलो होतो बघण्यासाठी, तर आपण एक एक करून मंदिर बघूया। हे विहार आहे। बसस्टँडवर उतरल्यानंतर मित्रांनो आम्ही गेलो मंदिरामध्ये, पण सायंकाळचा वेळ झाला होता। तर मित्रांनो, हे मंदिर आहे माता देवीचं। तर इथे जे आहे बघू शकता, जे देवीचं रूप आहे कोणत्या पद्धतीने आहे। तर मित्रांनो, आता घेऊया आपण देवीचं दर्शन। सर्वात आधी आपल्याला इथे गेट उघडावं लागेल, रात्रीचा वेळ असल्यामुळे बंद करून ठेवलं होतं। आणि मित्रांनो, असं वाटतं की साक्षात आपल्याकडे बघत आहे। हे बघू शकता तुम्ही, 7 मुखवटे आहे मित्रांनो इथे, हे बघू शकता। असं वाटत आहे की आपल्याला खरोखरमध्ये त्या बघून राहिल्या म्हणून बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, खूप अद्भुत आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून द्या। हे बघू शकता मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, इथे दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो आम्ही गेलो सिद्धेश्वर मंदिरामध्ये। हे मित्रांनो महादेवाचं अद्भुत मंदिर आहे। येथे मित्रांनो हर काही वर्षानंतर या मंदिरामध्ये पैशाचा पूर येत असतो। पिंडीमधून पैसे जे आहे ते येत असतात। आणि मित्रांनो, इथलं एक अद्भुत उदाहरण आहे मित्रांनो, इथे जे पिंड आहे महादेवाची, त्या पिंडेखाली मित्रांनो पाणी आहे। आणि ते पाण्याचा शोध जो आहे, सायंटिस्ट लोक आले होते इथे, तपासणी केली होती, पण लागला नाही की याचा जो अनुमान आहे पाण्याचा की किती आतमध्ये आहे म्हणून। रात्रीचा वेळ असल्यामुळे मित्रांनो हे मंदिर बंद होतं। हे जे तुम्हाला दिसत आहे ते पिंड, या पिंडेखाली पाण्याचा स्रोत आहे, आणि तो कुठून येतो कोणाला माहीत नाही, म्हणजे रहस्यमय असल्यासारखं हे मंदिर आहे। त्यानंतर आम्ही इथे दर्शन घेतलं। हरिपाठ चालू होतं मित्रांनो मंदिरामध्ये। त्यानंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो, आणि प्राचीन मंदिर आहे। तर मित्रांनो, इथे हनुमानजी आणि राम लक्ष्मण सीतेचं मंदिर आहे। बघू शकता हनुमानजीची मूर्ती खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे। आणि इथे बघू शकता राम लक्ष्मण सीता यांची जोडी आहे, ते पण दर्शन तुम्ही घेऊ शकता। आणि मित्रांनो, त्याच परिसरामध्ये तिथेच बघू शकता शिवलिंग आहे, त्यानंतर नंदी महाराज आहे। आणि बाहेर जे तुम्हाला दिसलं ते मित्रांनो
कोरीव काम आहे केलेलं, खूप सुंदर आहे। आणि मित्रांनो, या मंदिरामध्ये आतमधला जो वरचा घुंगट आहे तो खूप पाहण्याजोगता आहे मित्रांनो। बघू शकता पूर्ण विहिरीसारखं काम दिसेल तुम्हाला इथे आतमध्ये, तुम्ही बघू शकता। हे बघा, असं वाटतात की आपण विहिरीच्या आतमध्ये उभा आहे। त्यानंतर मित्रांनो, आम्ही इथे एक छोटासा फोटो काढलेला आहे आणि फोटो काढल्यानंतर हे बघू शकता चिमुकली कशी बघते। त्यानंतर मित्रांनो, आम्ही गेलो आहे विठ्ठल मंदिरामध्ये। हे नाचनगावमधले सर्व मंदिर आहे मित्रांनो। सर्वात आधी चप्पल काढली, आतमध्ये गेलो आणि मंदिर जे आहे खूप चांगल्या पद्धतीने सजवलेलं होतं, तुम्ही बघू शकता। हे बघा, फुगे वगैरे लावलेले आहे, जसं गुरुपौर्णिमा असल्यामुळे काही कार्यक्रम असेल तिथे, तर त्यामुळे सजावट वगैरे केली होती। तर मित्रांनो, आपण बघूया आता संतांचे काही हे। तर मित्रांनो, विठ्ठल मंदिर असल्यानंतर खूप साऱ्या मंदिरात जे आहे ते संतांचे फोटो किंवा पुतळे जे आहे ते मित्रांनो राहतातच। तर मित्रांनो, काही संत आहे ज्यांचे आपण बघू, आणखी दुसऱ्या बाजूला पण आहे, तिथे पण जाऊन बघूया मित्रांनो। आपण विठ्ठलांचं पण दर्शन घेऊया आपण। गजानन महाराज, सरस्वती माता। तर मित्रांनो, छोटेसे नंदी महाराज आहे। त्यानंतर महादेवाची पिंड आहे आणि हे विठ्ठल रुक्मिणी आणि सुभद्रा बघू शकता। खूप सुंदर सजावट केलेली आहे मित्रांनो विठ्ठल रुक्मिणी आणि सुभद्रा यांचं तुम्ही बघू शकता। त्यानंतर त्याच मंदिरामध्ये हनुमानजीची पण मूर्त आहे, बघू शकता। अशी मूर्त आपण मित्रांनो अजूनपर्यंत बघितली नसेल। त्यानंतर मित्रांनो, इथे खूप छान रांगोळी काढली होती, जय हरी विठ्ठल। मित्रांनो बघू शकता किती सुंदर रांगोळी आहे। त्यानंतर मित्रांनो, आम्ही आलो आहे तुळजामाता मंदिरामध्ये। तर बघू शकता किती चांगल्या पद्धतीने सजावट केलेली आहे। त्यानंतर मंदिराचं, तर मित्रांनो इथली पण देवी खूप सुंदर आहे पाहण्याजोगतं। तर बघू शकता मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे आणि देवीचे तुम्ही दर्शन घेऊ शकता मित्रांनो। त्यानंतर घरी जाताना तुकडोजी महाराजचा पुतळा दिसला, तर त्यांचं आपण दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन जरूर दाबा, ताकी जेव्हा पण मी असा व्हिडिओ अपलोड करू तर सर्वात आधी तुम्हाला मिळणार। तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो।